रवीची साथ आणि मंगळाची गती, पण निर्णयामध्ये घाई मात्र टाळली पाहिजे. मेष राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या मनामध्ये सध्या एक वेगळीच ऊर्जा जाणवत आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण करण्याची इच्छा आहे. नवीन ध्येय पण ठेवलेली आहेत. स्वतःला सिद्ध करण्याची तुमची जिद्द आहे आणि ही भावना वाढत चाललेली आहे. त्यामागे महत्त्वाच्या काही ग्रहस्थिती कार्यरत आहे. कारण की मंगळाचा प्रवेश मिथुन राशीत झाला आणि सूर्य सिंह राशीमध्ये विराजमान होणार आहे 15 तारखेला. आणि मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे मंगळातील प्रत्येक बदल तुमच्या विचारावर, निर्णयावर आणि कृतीवरती थेट परिणाम करेल. मिथुन राशीतला मंगळ तुमच्या संवाद कौशल्याला, नवीन कल्पनांना आणि धाडसी निर्णयांना गती देईल. त्याचबरोबर सिंह राशीतील रवी तुमचा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल. ज्या कामासाठी तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत होता ती वेळ आता जवळ येतच आहे. पण या ग्रहस्थितीची एक दुसरी बाजू आहे. ऊर्जा जास्त असेल तर घाई वाढू शकते. आत्मविश्वास वाढेल तर कधी कधी आत्मविश्वासही जास्त निर्माण होऊ शकतो. आणि प्रत्येक निर्णय घेताना वेगापेक्षा विवेक काय आहे त्याला महत्त्व द्या ना तुम्ही. हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी तर नसतोच, पण पुढे झेप घेण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य तुम्हाला मिळणार आहे ते याच काळात मिळणार आहे. आणि झेप घेण्यापूर्वी दिशा योग्य आहे का याची मात्र खात्री करून घ्या. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि विद्यार्थी यांच्या दृष्टिकोनातून हा ग्रहगोचरीचा काळ कसा असेल? मंगळ मिथुन राशीत आणि सूर्य सिंह राशीमध्ये. हा काळ फक्त नशीब बदलण्याचाच नसतो तर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा असतो. एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाला मिळते हो, पण तिचं सोनं प्रत्येक जण करू शकत नाही ना. कारण संधी समोर आली की अनेक जण घाई करतात आणि घाईत घेतलेला निर्णय मोठं नुकसान करतो ना. आणि मंगळ मिथुन राशीत असल्यामुळे तुमच्या विचारांचा वेग तर नक्कीच वाढलेला आहे. एका दिवसात अनेक कल्पना सुचत आहेत. एकाच वेळी 2-3 काम करण्याची इच्छा होत आहे. फोन, ईमेल, तुमच्या मीटिंग्स, तुमचे प्रवास, तुम्हाला नवीन काही कॉन्टॅक्ट्स तयार करायचे असतील, हे सर्व अचानक वाढू शकते. आणि काही दिवसात तर असे गोष्टी घडतील की सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून जेवायलाही वेळ मिळू शकणार नाही. यामुळे काय होतं, तुम्हाला वाटेल की काम खूप वाढलेलं आहे, पण वाढलेली धावपळ तुमच्या प्रगतीची सुरुवातही असू शकते ना. नोकरी करणाऱ्यांसाठी काय होतं, कामाच्या ठिकाणी अचानक एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की हे माझ्याकडे का दिलं बरं, पण कसं असतं, काही आठवड्यानंतर याच प्रोजेक्ट्समुळे वरिष्ठांचा विश्वास तुमच्यावर जास्त वाढतो. उदाहरणार्थ, तुमच्या टीममध्ये एखादी व्यक्ती रजेवर गेली आणि तिचं कामही तुमच्याकडे येईल. पहिल्या काही दिवसात त्रास होईल, कामाचा ताण वाढू शकतो, पण घरी पोहोचायलाही उशीर होऊ शकतो. पण जर तुम्ही शांतपणे ते काम पूर्ण केलं तर भविष्यात प्रमोशन किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी तुमचं नाव पहिल्यांदा असेल. काहींना वरिष्ठांकडून थेट कौतुक मिळेल तर काहींना कौतुकापेक्षा जास्त काम मिळेल. आणि इथेच अनेक जण चूकच करतात. माझ्याकडूनच सगळं काम करून का घेतात असा विचार करून ते स्वतःची संधी गमावतात. लक्षात ठेवा, कसं आहे की प्रत्येक अतिरिक्त जबाबदारी ही काही शोषण नसते ना. काही जबाबदाऱ्या तुमच्या पुढच्या पदासाठी तयारीही असू शकतात ना. मात्र जर सतत तुमचाच गैरफायदा घेतला जात असेल तर शांतपणे वरिष्ठांशी चर्चा करा. रागाने प्रतिक्रिया देऊ नये. संवादाची ही एक परीक्षा असेल, कारण की मिथुन राशीतील मंगळ तुम्हाला स्पष्ट बोलायला भाग पाडतो. पण कसं असतं, स्पष्ट बोलणं आणि कठोर बोलणं यामध्ये खूप फरक असतो. उदाहरणार्थ कसं आहे, मीटिंगमध्ये तुम्ही एखाद्याची चूक थेट सर्वांसमोर जर सांगितली तर तुमचा हेतू योग्य असला तरीही समोरच्या व्यक्तीला अपमान वाटू शकतो. आणि त्याच गोष्टी 4 लोकांसमोर न बोलता नंतर एकट्यात सांगितली तर तुमच्याबद्दल आदर वाढतो ना. म्हणून कसं आहे, या काळामध्ये शब्द हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी जर तुम्ही शोधात असाल ना नवीन नोकरीच्या, तर इंटरव्ह्यूच्या तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतील. पण फक्त जास्त पगार दिसतो म्हणून सध्याची नोकरी लगेच सोडू नये. नवीन कंपनी असते, तिची आर्थिक स्थिती, कामाचं वातावरण आणि भविष्यातलं स्थैर्य हे तुम्ही तपासलं पाहिजे. कधीकधी थोडा कमी पगार पण तुमचे स्थिर नोकरी ही जास्त फायदेशीर ठरते. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी पण कसं आहे, ठीक आहे, नवीन क्लायंट्स वाढणार आहेत,
नवीन शहरातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून कामं तुम्हाला मिळतील आणि काही ग्राहक सुरुवातीला मोठी आश्वासनं देतील, पण कसं आहे, ऑर्डर अंतिम होईपर्यंत मोठा खर्च करू नका. उदाहरणार्थ कसं आहे, एखाद्या ग्राहकाने मोठी ऑर्डर देण्याचं आश्वासन दिलं आणि तुम्ही आधीच माल तयार केला तर नंतर ऑर्डर रद्द झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते ना. इथंच अनेक जण चूक करतात. म्हणून तुम्हाला लेखी काही ना काहीतरी प्रमाण मिळाल्यानंतरच मोठा निर्णय घ्या. पार्टनरशिपमध्ये किंवा नात्यांवरती विश्वास ठेवा, पण व्यवहारात कागदपत्रांवरती विश्वास ठेवला पाहिजे. सिंह सूर्य राशीमध्ये अधिक तेज देतो बरं का. लोक तुमचं म्हणणं ऐकतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात, पण याच काळामध्ये तुमच्याकडे पाहून काही लोकांना मत्सर वाटू शकतो. म्हणून काय, प्रत्येक यशाच्या जाहिराती करण्याची गरज नसते. तुमचं काम जे असतं ना, तेच तुमच्या वतीने बोलत असतं, त्यालाच बोलू द्या. या काळात विशेष काळजी काय, रागाच्या भरात नोकरी सोडायची नाहीये. वरिष्ठांशी मतभेद असले तरी आदराने बोला. प्रत्येक ईमेल आणि कागदपत्र दोनदा तपासा. नवीन संधी दिसली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका आणि व्यवसायात आगाऊ खर्च टाळा. कसं आहे, स्वतःची इमेज आणि विश्वासार्हता जपली पाहिजे. मित्रांनो, मंगळ तुम्हाला वेग देईल, सूर्य तुम्हाला व्यासपीठ देईल, पण त्या व्यासपीठावर किती काळ टिकायचं हे तुमच्या संयम, वागणुकी आणि निर्णय क्षमतेवर अवलंबून असतं. लक्षात ठेवा, करिअरमध्ये मोठी झेप ही एका दिवसात मिळत नसते. ती दररोज घेतलेल्या योग्य निर्णयांची बेरीज असते. आता कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना, एक प्रश्न जरा स्वतःला विचाराच तुम्ही, की घरातली एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणाली का की तुला आता आमच्यासाठी वेळच नाही? आणि असं जर घडत असेल ना, तर काही योगायोग म्हणता येणार नाही आपल्याला. मंगळ तुमच्या जीवनात जरा वेगच वाढवत चाललेला आहे आणि सिंह राशीत येणारा सूर्य जो आहे ना, तो तुमच्या महत्वाकांक्षा वाढवेल. परिणामी काय होतं, मग तुम्ही कुटुंबावर प्रेम कमी करणार नाही, पण त्यांच्यासाठी वेळ मात्र कमी देताल आणि याच ठिकाणी मग गैरसमज निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात कसं आहे, तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराला तुमचा स्वभाव थोडा बदलल्यासारखा वाटेल. तुमच्या डोक्यात सतत कामाचे विचार असतील, भविष्यातल्या योजना असतील, आर्थिक नियोजन सारखं सुरू असतं कुठेतरी बॅक एंडला, पण समोरच्या व्यक्तीला एवढं जाणवेल की पूर्वीसारखं बोलणं तुमचं राहिलेलं नाही, आता कमी झालेलं आहे. आणि अनेकदा वाद मोठ्या कारणावरून होणार नसतो, तर तुम्ही मेसेजला उशिरा उत्तर देणं, तुम्ही सांगितलेलं जे काही एक्सप्लेनेशन असतं ते न पटणं, कुटुंबासोबत वेळ न घालवणं किंवा सुट्टीच्या दिवशीही कामात व्यस्त राहणं, या छोट्या गोष्टी मनात साचू लागतात. आणि उदाहरणार्थ काय होतं, मग तुम्ही मुलांसोबत बाहेर जाण्याचं काहीतरी प्रॉमिस केलेलं असतं, पण शेवटच्या क्षणी ऑफिसचं काम, व्यवसायातलं काम ते तुमच्या दृष्टीनं आवश्यक असतं, पण मुलांच्या आणि जोडीदाराच्या मनात कामच महत्त्वाचं, आम्ही महत्त्वाचे नाहीत, अशी भावना निर्माण होऊ शकते. म्हणूनच वेळ कमी असला तरी संवाद कमी होऊ देऊ नये. रागावर मात्र नियंत्रण आवश्यक आहे. मंगळामुळे काय होतं, प्रतिक्रिया तुम्ही पटकन देऊ शकता, ती सवय मात्र टाळा. समोरच्याचं बोलणं ऐकून घ्या पूर्णपणे. उत्तर देण्याची घाई होऊ शकते. 5 मिनिटाचा राग कसा असतो, 5 दिवसाचं अंतर निर्माण करू शकतो. काही वेळा तुम्हाला नंतर जाणवेल की मी इतकं कठोर बोलायलाच नको होतं. म्हणून कसं आहे, राग आला की उत्तर देण्यापूर्वी थोडा वेळ स्वतःला द्या. आई वडिलांच्या आरोग्याकडं लक्ष द्या. अनेकदा तुमच्याकडून पैशांची अपेक्षा त्यांना नसते, पण आपुलकी आणि आधार फार महत्त्वाचा असतो. भावंडांसोबत मालमत्ता किंवा जबाबदाऱ्या किंवा पैशांवरती थोडीफार चर्चा होऊ शकते आणि अशा वेळा असं असतं, जिंकण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्ती ज्या असतात ना, त्यांनी नात्यांमध्ये अनावश्यक अहंकार आणू नये. तुम्हाला वाटेल समोरची व्यक्ती मला समजून घेईल, पण प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेईलच असं होत नसतं ना. म्हणून स्पष्ट संवाद ठेवा आणि संशय निर्माण होईल अशी गोष्ट टाळा तुम्ही. मुलांच्या बाबतीत पण काय होतं, अपेक्षाचं ओझं त्यांच्यावर टाकू नका. त्यांच्या चुका दाखवताना थोडं त्यांचं कौतुकही केलं पाहिजे ना. कधी कधी कसं असतो, त्यांच्यासोबत अर्धा तास घालवलेला वेळ जो असतो ना, तो महागड्या भेट वस्तूपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. आणि ह्या काळात विशेष तुम्ही काळजी घेतली पाहिजे की कुटुंबाबाबतीत दुर्लक्ष करू नका. वेळ द्या, जोडीदाराचं पूर्ण बोलणं ऐका, आई वडिलांना वेळ द्या, मुलांशी मित्रासारखा संवाद ठेवा आणि छोट्या गैरसमजांना लगेच स्पष्ट करा. सूर्य तुम्हाला यश देतो, मंगळ तुम्हाला धैर्य देणारच आहे, पण कुटुंबच तुम्हाला त्या यशाचा आनंद देण्याचं कारण देईल ना. लक्षात ठेवा, मोठं घर बांधणं सोपं असतं हो, पण मोठं कुटुंब टिकवण्यासाठी वेळ, संयम आणि प्रेम द्यावं लागतं. आणि ह्या काळात ठीक आहे, करिअर घडवा, पण त्याचबरोबर तुमची माणसंही जपा ना.
कारण काय, यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर टाळ्या वाजवणारे अनेक असतात, पण कठीण काळात हात धरून उभं राहणारं कुटुंब असतं. मंगळ आणि सूर्याची अनुकूल साथ असल्यामुळे अभ्यासात ऊर्जा आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांसाठी वाढेल. मेष राशीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढणारच आहे, त्यात शंकाच नाही. अभ्यास करण्याची जिद्द वाढेल आणि जे तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण असं कर्मवेढे करेल. तुम्ही त्याच्या मागे हात धरून लावताल अशी ऊर्जा आणि ताकद तो मंगळ देतो आहे. आणि ज्यांचं आतापर्यंत काही स्पष्ट नव्हतं की मी आता पुढं काय करायचंय, तो पण तुम्हाला मार्ग आता हळूहळू सापडण्यास मदत मिळेल किंवा सापडेलच. आरोग्याच्या बाबतीत पण निष्काळजीपणा घेऊ नका. साध्या गोष्टी असतात त्याला तुम्ही दुर्लक्ष करतात, पण त्या पुढे जाऊन मोठ्या होतात. त्यामुळे मी नेहमी सांगतो, मेष रास असेल किंवा मीन रास असेल, या व्यक्तींनी जेव्हा जेव्हा वैद्यकीय उपचारांची गरज आहे त्यावेळेस डॉक्टरांना त्वरित संपर्क करणं गरजेचं असतं. साधी गोष्ट लक्षात घ्या, ऊर्जा टिकवायची असेल तर शरीराला विश्रांती देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मेष राशीच्या व्यक्तींनो, मंगळ आणि सूर्याची शुभ ऊर्जा योग्य दिशेने वापरायची असेल तर अहंकारापेक्षा संयम महत्त्वाचा असतो आणि वेगापेक्षा विवेक महत्त्वाचा असतो. दर मंगळवारी तुम्ही 9 वेळा हनुमान चालिसेचा पाठ करत जा. रोज 9 वेळा हनुमान चालिसेचा पाठ केला तरी खूप चांगला आहे. जसं जसं आपल्या वेळेनुसार तुम्हाला शक्य होईल तसं तसं करत जावा. याचबरोबर मंगळ तुम्हाला धैर्य देतोच, पण तो अति आत्मविश्वास पण वाढवू शकतो. यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा का असेना गणपतीची उपासना किंवा गणपतीच्या मंदिरात जाऊन दुर्वा अर्पण करून किंवा 21 तांदूळ अर्पण करून त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. हे आपल्या शास्त्रामध्येच सांगितलेलं आहे, पूर्वजांनीच सांगितलेलं आहे. मी काही फारसं वेगळं सांगतोय असं नाहीये. याचबरोबर आता सध्या सर्वांना तर माहिती आहे की मेष राशीसाठी 7.5चा काळ सुरू आहे. तर त्यासाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण शिकून घ्या. विष्णू सहस्त्रनाम करा, कारण की अजून तुम्हाला 7.5च्या वेगवेगळ्या टप्प्यातून जायचं आहे. त्यातून तुम्हाला कसं बाहेर पडायचं असतं ते तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम बुद्धी देत राहील. जेव्हा जेव्हा अडचणीचे, कायदेशीर, कुटुंबातली काही अडचणीच्या गोष्टी असतील, ह्या सर्व तुमच्या आयुष्यात समोर येतील ना, त्यावेळेस विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला बुद्धी देईल की काय निर्णय घ्यायचा आहे, काय तुम्हाला पावलं टाकायची आहेत पुढची. तर त्यानुसार तुम्ही थोडं शिकण्यास सुरुवात करा आणि शिकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय बदल होतोय आणि तुम्हाला बाहेरच्या अडचणींना सामना करण्यासाठी काय तुम्हाला करायचं आहे याची पण सद्बुद्धी तुम्हाला मिळत जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.